आशू, थँक्यू तू आलीस मला भेटायला. ऐका ना, माझ्याकडे फार वेळ नाहीये, मला निघावं लागेल. का बोलवलं तुम्ही इथे? आशू, मला तुला भेटायचं होतं, तुझ्याशी बोलायचं होतं. तुला मिस करत होतो मी. तुला हे सांगायचं होतं की मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. शायनर थांब, अरे पळतोस काय? इथे हॉटेलमध्ये का घेऊन आलायस? तुला रेस्टरूम यूज करायचा होता ना? पण थांब, त्या गौतमचं काय करायचं? त्याला टांगायचा उलटा. तुझ्या बहिणीला हाच मुलगा मिळाला होता लग्न ठरवायला. एक नंबरचा मूर्ख आहे तो. कोण समजतो स्वतःला? तू इतक्या प्रेमाने समजवलंस, ऐकलं त्याने? आणि त्याच्या भल्यासाठी सांगतो ना आपण. समजा उद्या आसावरीने त्याच्याशी लग्न केलं आणि नाही करू शकली संसार, मग इतका राग आला होता ना, असं वाटत होतं द्यावी एक ठेवून. आता ना सगळं त्याच्या इगोवरती आलंय. दरवेळी इगोवर घेऊन नाही चालत. हे तुम्ही बोलताय मिस्टर जय खानोलकर? सॉरी सॉरी सॉरी, आता प्लीज माझ्यावर चिडू नको. मला सांग पुढे काय करायचं? मला नाही माहित, पण हे लग्न मी होऊ देणार नाही. हे इथे? आशू, मला माहिती आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे. मग का घाबरतेस तू? आपण जर एकत्र आलो ना तर सगळं काही पॉसिबल आहे. सगळं काही फेस करू शकतो. बघ ना, आता आपण इकडे थोड्या वेळासाठी भेटलोय, पण किती बरं वाटतंय. इमॅजिन कर, जर आपण लाईफ स्पेंड केली तर किती बरं वाटेल. तुला नाही आवडत माझ्यावर टाइम स्पेंड करायला? आवडतं. मग तुला काय वाटतं, मी लग्न करेन मग तुला सोडून देईन? तुझं नाही, मग काय प्रॉब्लेम आहे आशू? तुम्हाला कळत कसं नाहीये गौतम? मला आवडतं तुम्हाला भेटायला, तुमच्याशी बोलायला. पण लहानपणापासूनच मम्मी पप्पांच्या मनासारखंच वागले. स्वतःच्या मनासारखं काहीच केलं नाहीये मी कधीच. माझं मन आहे, मला काहीतरी करायची इच्छा होती. हेही मला तुम्हाला भेटल्यानंतर समजलंय. पण कसं आहे ना गौतम, आमच्यासारख्या मुलींना ना हे असं आपला आपला विचार करता नाही येत. आम्हाला आमच्या मम्मी पप्पांचा, बहिणींचा, घरच्यांचा, सगळ्यांचा विचार करावा लागतो. प्लीज समजून घ्या ना मला. आणि मी ना तुम्हाला खरंच सांगते, माझ्यासाठी हे सगळं एवढं सोपं नाहीये. मी जर तुमच्याशी लग्न केलं ना तर हा माझा स्वार्थीपणा होईल. मोठी बहीण आहे ना मी, माझ्या मागे 3 बहिणी आहेत. जर माझ्या लग्नातच एवढे सगळे प्रॉब्लेम झाले तर मम्मी पप्पांना त्या 3घांचं लग्न लावताना किती प्रॉब्लेम्स होतील, किती टेन्शन येईल त्यांना. आणि मला खरंच त्यांचं मन दुखवून काहीच करायचं नाही. म्हणून मला माझ्या मनाचा विचार करता नाही येणार. आशू, तुझं माझ्यावर प्रेम आहे. खरं खरं सांग. हो आहे, पण आपलं लग्न नाही होऊ शकत. गौतम, मला मम्मी पप्पांसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागेल. ठीक आहे. आशू, आय कॅन अंडरस्टँड. पण मला एक गोष्ट सांगायची आहे. माझं तुझ्यावर जितकं प्रेम आहे ना तितकं कोणावरच होणं पॉसिबल नाही. आणि दुसऱ्याशी लग्न होणं तर नाहीच पॉसिबल. तूच माझी ड्रीम गर्ल आहेस आणि तूच राहणार.
पण मी तुला फोर्स नाही करणार. तू बोललीस ना की आपलं प्रेम आहे, तरी तू सॅक्रिफाईस करायला रेडी आहेस. मग मी पण रेडी आहे. ऍटलिस्ट एकत्र आपण एकमेकांसाठी एवढं तर करूच शकतो. गौतम इतका मॅच्युअर कधी झाला मला कळलंच नाही. आणि आशुताई आमच्यासाठी स्वतःच्या मनाचा पण विचार करत नाहीये. आजपर्यंत गौतमला जे काही हवं होतं ते सगळं मिळवून दिलंय मी. आशुताईने आजपर्यंत आमच्याकडे काहीच मागितलं नाहीये. आपल्याला या दोघांना यांचं प्रेम मिळवून द्यायचंय. काय रे इकडचे सगळे गावी गेले? ए सचिन इकडे. कॉन्फरन्स रूम रेडी आहे? रेडी आहे. आत पाणी वगैरे ठेवलंय? पाणी हा काय प्रश्न आहे का? आता उन्हाळा चालू आहे, सगळ्यांना पाणी लागतं, मला माहिती आहे. पाणी ठेवलंय. मॅक मॅक्स सर, म्हणजे मला एक प्रश्न आहे. काय? ही जी सगळी धावपळ चालू आहे कोणासाठी चालू आहे? साक्षी ऑर्गॅनिक्स ही कंपनी नवीन आहे. ऑर्गॅनिक्स प्रोडक्ट, हाऊसहोल्ड गोष्टी, क्लिनिंग एजंट हा त्यांचा इनिशियल फोकस आहे. आपली जी कंपनी आहे ना साक्षी ऑर्गॅनिक, दॅट इज दॅट. तेच ते तुला पूर्ण गोष्ट सांगू की नको? गोष्ट आहे. सांगा सांगा. त्यांना सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट खानोलकर इंडस्ट्रीचा आहे. ते इक्वल पार्टनर्स आहेत. आणि मला असं कळलंय साक्षी ऑर्गॅनिक्स ही कंपनी खानोलकर ग्रुपचे सीईओ जय खानोलकर यांच्या बहिणीची आहे. जय खानोलकर म्हणजे ती न्यूज आली होती तीच ना? आपली जी कंपनी आहे ना त्याच्यासाठी खूप महत्वाचे डील आहे. RS एंटरप्राइज आणि फायनान्सचे इन्व्हेस्टर येणार आहेत, खूप महत्वाचे इन्व्हेस्टर. त्यांनी जर आपल्या या कंपनीत इन्व्हेस्ट केलं तर आपलं बिझनेस एक्सपान्शन होईल आणि आपण जो पहिला टप्पा आहे तो इझिली गाठू शकू. कळलं काय? फिमेल स्टाफ अपॉइंट करत नाही म्हणे. जय खानोलकरला बाई ऑफिसमध्ये काय साधी आसपास सुद्धा असलेली चालत नाही. का? ते काय माहित नाही मॅडम. असल्या माणसाला तर पहिल्यांदाच भेटून राहिली. सर, सगळे रिसर्च रिपोर्ट रेडी आहेत? यस. एक मिनिट आहे सर. ए, सगळे रिसर्च रिपोर्ट रेडी आहेत? येस सर. अरे तुझा काय संबंध आहे? तू थांब ना बाबा. सर रेडी आहेत सगळे. मॅक ते पोहोचलेत. जय दादाला सांग. ओके, मी कॉन्फरन्स रूम मध्ये बी रेडी. आय हिअर. यू टेक नो टेन्शन.